फ्रेममध्ये जो तुम्ही आता फ्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। तर आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपला जो बीटमॅप व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमॅप व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर त्याच बीटमॅप व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रॅक्ट कडूचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीटमॅप व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। बीटमॅप व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत, 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल तो स्पीड करायचा आहे। पहिली बीट बघायची कुठे चेंज होत आहे, तर इथे आपली बीट चेंज होत आहे, ठीक आहे, अशा प्रकारे आहे। तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून आणि पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून आणि स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला कट करण्याचा आहे। हा व्हिडिओ कट केल्यानंतर यामध्ये आता इथून फोटो ॲड करायचे, तर सिम्पली काय करायचं आहे, ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं तिथे स्क्रोल करायचं आहे, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। मग तुमचा जे ते फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे आणि 2 बटन इथून सेट करायचं। जर सेट नसेल बसला तर सेम प्रोसेस इथून आहे ना, प्रत्येक बीटला इथून सर्व फोटो इथून ॲड करून घ्यायचा। आता सांगितलं तर अशा प्रकारे, तर इथे मी सर्व फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण इथून ॲड केल्यानंतर सिम्पली जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ना त्यावरती क्लिक करायचं। ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, लुमिन फ्लॅश नावाचं, इथून स्लाइड करायचं आहे। याची खालची लेंथ संपूर्ण कमी करायची। त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाइड ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू, सिम्पली तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे, ठीक आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, रॉक व्हर्टिकल इथून स्लाइड करायचं आहे। पुन्हा आउटवरती क्लिक करू, तुम्हाला फेड आउटचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच आपल्या रॉक हॉरिझॉन्टली जो फेड आहे इथून स्लाइड करायचं आणि आउटमधला फेड आउटचा, ठीक आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुम्हाला सिम्पली आउटमधला फेड आउटचा जो फेड असेल इथून कुठपर्यंत आपल्या स्लाइड कर द्यायचा फोटोला, सिम्पली हा जो म्हणजे डायरेक्ट 8 सेकंदाच्या फोटोपर्यंत, ठीक आहे। त्याच्यानंतर इथून सर्व फेड आउटचा जो फेड असेल इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपला हा जो तिसरा फोटो राहील त्याला सिम्पली आपल्या इनमधलाच स्विंग बॉटमचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधलाच स्विंग राईटचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच स्विंग बॉटमचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला स्विंग राईटचा जो फेड असेल इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कांबोमधला प्लॅन नंबर 1चा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा। पुन्हा त्याच्या पुढं कांबोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं कांबोमधलाच प्लॅन नंबर 1चा इथे एक स्लाइड करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं कांबोमधलाच प्लॅन नंबर 2चा इथे एक स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तो स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कांबोमधलाच डिस्टो अँड स्ट्रेचचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कांबोमधलाच डिस्टोला राईटचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कांबोमधला स्लाइड अँड व्ह्यूचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच वेव्ह अँड स्लाइडचा जो फेड असेल इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। इथून हे सर्व इफेक्ट स्लाइड केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या एन्जुट यायचं आहे। पहिल्या एन्जुट आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, सिम्पली तुम्हाला लेन्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे, ठीक आहे। लेन्समध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट म्हणजे आहे ट्रॅम्पो झूमचा इथून स्लाइड करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं, स्पीड येते तुम्हाला सिम्पली ना 35 ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे।
आता आपल्या हाच इफेक्टवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी डबल लेयर होईल त्यावरती क्लिक करायचं आहे, थोडं पुश करायचं आहे आणि ही सिम्पली लेयर पुढच्या फोटोला आणून ठेवायची. जेवढा आपला हा पुढचा फोटो आहे तेवढी साईज इफेक्टची लेंथ असं इथून ठेवायची अशा, ठीक आहे. असंच करत करत सिम्पली आपल्या हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे ना तिथपर्यंत यायचं आहे, इथपर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला आहे ना 10 सेकंदाचे मागचा जो फोटो आहे तिथे यायचं आहे, जिथं आपण स्प्लिट केला तिथे येतल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिनेमा, इथून स्लाईड करा अशा प्रकारे, यामध्येच असेल इथून स्लाईड करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल 10 सेकंदाच्या मागचा फोटो, तिथून हा जो आपला आहे ना सिम्पली 12 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट गेला आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं एक नावाचं, इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या बॅकची लेंथ असेल 12 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या इथेच यायचं आहे, हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो तिथे येतल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून स्लाईड करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर नेल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.